नमस्कार, मी दिनेश कांजी न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महामुलाखतमध्ये आपण पहिल्या भागामध्ये IITian राकेश मेहता यांच्याशी गप्पा मारल्या होत्या, चर्चा केली होती. आता ही चर्चा आपण दुसऱ्या भागामध्ये पुढे नेणार आहोत. राकेशजी पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. राकेशजी नमस्कार. नमस्कार. पहिल्या भागामध्ये थोडं आपण भारताबद्दल बोललो, थोडंसं जगाबद्दल बोललो, परंतु दुसऱ्या भागामध्ये मला जी चर्चा करायची आहे सेमीकंडक्टर बाबत ती आपण इंडिया स्पेसिफिक करू. म्हणजे फक्त भारत हा आपला चर्चेचा विषय असेल आणि भारतामध्ये जे काही घडतंय. पहिल्या भागामध्ये मी तुमच्याबद्दल सांगितलं नव्हतं की तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि संघाचे अनेक स्वयंसेवक जे IITian आहेत आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये नेमकं काय संशोधन केलंय इथपासून आपण या चर्चेची सुरुवात करणार आहोत. IITच्या कॅम्पसमध्ये तुम्ही संघाच्या शाखेमध्ये जात होता, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ते खूपच इंटरेस्टिंग आहे. मी IIT मद्रासमध्ये शिकत असताना आम्ही तिथे शाखा लावायचो. ते आमच्या हॉस्टेलच्या मागे शिव मंदिर होतं तिथे पुरातन काळी. आम्ही तिथे शाखा लावायचो. त्यामुळे आम्ही 3 मित्र होतो. म्हणजे खूप लोक असायचे त्याच्यामध्ये. त्या काळात 3-4 मित्र अजूनही आमची मैत्री आहे. तर एक PhD स्टुडंट होता आमच्याबरोबर. त्यांनी नंतर PhD सोडून दिली आणि तो संघाचा प्रचारक प्रमुख होता साऊथचा. आणि आता मोठ्या पदावर आहे. म्हणजे संघात तसे पदाला काय व्हॅल्यू नसते, पण खूप मोठा कार्यकर्ता आहे दक्षिण भारतात. आणि त्याचं हैदराबाद हा केंद्र आहे. नाव सांगा. त्यांचं नाव H. गोविंदा. अच्छा. गोविंदाजी म्हणतो आपण त्यांना. मी स्वतः जे काही करतो ते करतो. अजून एक स्वयंसेवक होता आमच्याबरोबर, तो गोव्याचा होता, अरविंद दुपकर. तो नंतर सिंगापूरला गेला आणि त्यांनी तिथे शिपिंग, जेव्हा पण मोठ्या शिप्स असतात कार्गो शिप्स आपण तेव्हा ज्यांना भरतो तर त्याला भरायची एक पद्धत असते. कारण ते जर नीट भरलं नाही, म्हणजे त्यात तुम्ही तेल भरा, धान्य भरा किंवा कंटेनर्स ठेवा, तर त्याचं वजनाचा बॅलन्स नाही जायला पाहिजे. आणि शिप भरत असताना, कारण ती शिप एकदम भरत नाही आणि ते जर बॅलन्स गेलं तर ती शिप पलटू शकते किंवा तुटू पण शकते. मग त्यांनी मी तुम्हाला एक 40 वर्षापूर्वी सांगतो की 40 वर्षापूर्वी सिंगापूरला जाऊन एक कंपनी काढली. त्यांनी पहिल्यांदा तो सॉफ्टवेअर लिहिला की प्रत्येक कार्गो शिपमध्ये त्या शिपची माहिती दिली आणि त्याच्यात काय काय टाकणार होतं आणि प्रत्येका कंटेनरचं वजन वगैरे दिलं. तर तो एक्झॅक्टली त्याला कुठल्या सिक्वेन्समध्ये कोण कुठे ठेवायला पाहिजे हे त्यांनी त्या काळात काढून काढलं. आणि कुठलं वर्ष होतं ते? मला एक्झॅक्टली आठवते, पण 2000च्या आधीची गोष्ट आहे. 2000च्या आधीची गोष्ट आहे. कारण तो 84 साली B.Tech झाला. नंतर तो भारतातच काही वर्ष काम करत होता, सिंगापूरला गेला 90च्या काळात. आणि आज तो शिप बिल्डिंगमध्ये, आता त्याच्या मापेला एक मोठं ऑफिस आहे, तिथे 150 लोक काम करतात. तो शिप बिल्डिंगमध्ये रिफर्बिशिंग आणि खूप सारे सॉफ्टवेअर्स लिहिले त्यांनी शिपसाठी. सो ही इज डुईंग गुड. मग आमचा अजून एक मित्र होता, तो श्रीपाद करमाकर, मुख्य शिक्षक होता आमचा. तो आता IIT भुवनेश्वरचा डायरेक्टर आहे. आणि मागे जर तुम्ही न्यूज फॉलो करत असाल सेमीकंडक्टर विषयी, तर आपले जे मंत्री आहेत वैष्णव सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे, ते म्हणाले होते की आपण सिलिकॉन ऑक्साईडचा वेफर तयार केलेला आहे, त्याच्यावर 5 वर्ष काम करून, आणि ते सक्सेसफुल, आणि इंडिया विल यूज दीज वेफर्स. तर हे माझे जे मित्र आहेत करमाकर, त्यांचा त्याच्यात खूप मोठा सहभाग आहे. ते या सेमीकंडक्टर मिशन बरोबर खूप पहिल्यापासून जोडले गेलेले आहेत आणि खूप वर्ष ते त्याच्यात काम करतात. नाही, या प्रोजेक्ट बद्दल थोडं तपशिलात सांगा आम्हाला जर. मला फार तपशील माहिती नाही, कारण कसं होतं की जो वेफर असतो, जो बेसिक, ज्याच्यावर सिलिकॉनला डाय म्हणतात, आपण म्हणतो सेमीकंडक्टर म्हणले की सिलिकॉन, तर प्युअर सिलिकॉन क्वार्ट्ज फॉर्म मध्ये तुम्ही ग्रो करता सर्क्युलर, आणि त्याला कापून त्याच्यावर ह्या चिप्स बनतात. तर सिलिकॉनच्या ऐवजी सिलिकॉन ऑक्साईडचा वेफर वापरायचा. म्हणजे हा नवा प्रयोग होता. नवा प्रयोग होता आणि तो सक्सेसफुल झाला. कारण वेफर डेव्हलप करताना सिलिकॉन ऑक्साईड, मग त्याच्यावर येणारे ट्रान्झिस्टर्स, मग त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक बदलतील, त्याच्यात खूप सायन्स, केमिस्ट्री, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मेटलर्जी, एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड. पण हे भारतामध्ये पहिल्यांदा झालं की जगात पहिल्यांदा असा प्रयोग होतो? माझ्या मते जगात पहिल्यांदा प्रयोग झाला आणि भारतात आपण तो स्वतःचा इंडिव्हिज्युअली केला, म्हणजे सक्सेसफुल झाला. आणि मला त्याचे फार तपशील माहीत नसते. तेवढं माहिती की आपले मिनिस्टर वैष्णवजी म्हणले की ह्याच्या पुढे आम्ही हेच वापरणार आहोत. ते जे काही झालं ते IIT भुवनेश्वरमध्ये. पण त्याचा काय फायदा, म्हणजे जे नवं मटेरियल वापरलं त्याच्यामुळे भारताला? खरं सांगतो, मला त्याची मी तयारी करून आलो नाही, तर मला ते माहित नाहीये. पण दॅट इज समथिंग डिफरंट. त्याचं जे काही डिझाईन डेव्हलपमेंट किंवा जे काही त्याच्यावर संशोधन झालं हे IIT भुवनेश्वर, आणि तिथे माझ्या मित्रांनी श्रीपाद करमकर वॉज इन्व्हॉल्ड इन इट.
आणि दुसरं तुम्ही बघितलं असेल का तिथे जे काय IIT भुवनेश्वर तसं आपल्याला आयसोलेटेड वाटतं, पण तिथे जे काही सेमीकंडक्टरचं काम चालू आहे त्यामुळे आफ्टर गुजरात सर्वात जास्त सेमीकंडक्टरचं जे काही फॅसिलिटीज किंवा जे काही ग्रोथ होते ती ओरिसामध्ये होते. अच्छा. सो ओरिसा इज बिंग ब्रॉट अप एज अ बिग स्टेट इन सेमीकंडक्टर्स आम्ही. ओके ओके. सो लॉट्स ऑफ अदर कंपनीज डोंट. मुंबई पुण्याचं काय स्टेटस आहे? मुंबई पुणे ऑलरेडी इज ओव्हरफ्लोईंग मध्ये. अच्छा अच्छा. काही करण्यात अर्थच नाही. म्हणजे मागे तळेगावला एक आपली वेदांतवाले अग्रवाल घालून एक फॅक्टरी टाकणार होते, पण पुढे मग काहीतरी फॉर सम रिझन ते कॅन्सल. हे माझं मत आहे, म्हणजे मला त्यातलं डिटेल माहिती की मुंबई पुण्यामध्ये जागाच एवढी महाग आहे, आपल्यालाच आपले प्रश्न आहेत पाण्याचे, स्वच्छ हवेचे, तर त्यांना आपण काय देणार. मला नाही वाटत की हे फार ग्रोथ एरिया राहू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे बरोबर. नाविकवर सुद्धा तुमच्या एका माझे जे गाईड आहेत ज्यांच्या हाताखाली मी PhD करत होतो, खूपच नावाजलेले प्रोफेसर आहेत. प्रोफेसर माधव देसाई IIT मुंबईत शिकवतात. ते नाविकबद्दल सांगण्याच्या आधी त्यांची एक छोटीशी स्टोरी सांगतो. तसे ते कुठल्या पॉलिटिकल पार्टी किंवा पक्ष किंवा ते कधीच ते डिस्कस करत नाहीत, एकदम न्यूट्रल पर्सन. पण त्यांनी ती स्टोरी सांगितली की ते त्यांचं BTech झाल्यानंतर त्यांनी MTech MS PhD USA मधनं केले. ते काम करत होते. खूप जुन्या काळी जेव्हा IBM आपले कम्प्युटर्स आले नाही त्याच्या आधी IBM आणि डेक हे दोनच डिजिटल इक्विपमेंट कंपन्या, दोनच कंपन्या मोठे कम्प्युटर्स बनवायचे. तर IBMचा IBM 365 हा खूप आयकॉनिक आणि फेमस कम्प्युटर होता. डेकचा PDP-11 नावाचा एक कम्प्युटर फेमस होता. आणि हे सगळे जे कम्प्युटर चालतात ते का प्रोसेसरवर चालतात, मायक्रो प्रोसेसर नाही. त्याला प्रोसेसर SOC मायक्रो कंट्रोलर काही म्हणा, प्रोसेसरवर चालतात. आणि त्या प्रोसेसरचा जो हार्टबीट असतो तो असतो क्लॉक. एव्हरीथिंग वर्क्स ऑन अ क्लॉक. आपण जे म्हणतो की 3 GHz मेरा लॅपटॉप 3 GHz का मतलब क्या की द क्लॉक इज 3 GHz. 1 GHz is 10⁹. So 3 into 10⁹ times it will change in 1 second. That is the speed. मग ते डिझाईन करताना त्याचे खूप प्रॉब्लेम्स असतात, इश्यूज असतात. इट्स अ व्हेरी ट्रिकी थिंग. आणि चिप डिझायनिंग मधलं क्लॉक सगळीकडे पोहोचवणं हा सर्वात ट्रिकी भाग असतो. लाईक तुमच्या सगळीकडे नसांमध्ये वेन्स आहेत आणि दे हॅव टू रीच एव्हरी पॉइंट. सो क्लॉक प्रत्येका ठिकाणी व्यवस्थित पोहोचवणं सर्वात भाग होते. माझे जे गुरु आहेत माधव देसाई, त्यांचा तो एक्सपर्टीज होता. ते तिथे काम करायचे. त्यांनी सांगितलेली स्टोरी आहे. आणि कधीतरी जेव्हा आपण पोखरणचे बॉम्बस्फोट्स वगैरे केले नाही, ते त्यांच्या कुठल्या तरी कलिगशी बोलत होते, तर तो अमेरिकन म्हणला की याचा वाद झाला की भारताने असं केलं, करायला नाही पाहिजे वगैरे. सो अमेरिकन बोलता बोलता त्यांना बोलून गेलं की हे त्यांना म्हटले की तुमच्याकडे पण आहे, तुम्ही पण हे करता, मग आम्ही काय नाही करू शकत. सो ही सेड दॅट वी आर मोर रिस्पॉन्सिबल. त्या दिवशी ह्यांनी ठरवलं की नॉट दिस कंट्री इज नॉट फॉर मी. आणि ते तिथली खूप मोठ्या पगाराची सगळी नोकरी सोडून ते येऊन IIT मुंबईत लागले. ते म्हणलं मेरे को नहीं रहना उधर. तसंच हे सॉरी टू डायग्रेस, जे कामकोटी सर आहेत ज्यांना आता IIT मद्रासचे डायरेक्टर आहेत आणि त्यांना आता पद्मश्री पण मिळालं, तर त्यांनी सांगितलं की ते एकदा सबॅटिकल घेऊन झायलिंक्स नावाच्या अमेरिकन कंपनीत 6 महिन्या का वर्षभरासाठी काम करायला गेले होते. तिथे त्यांनी काहीतरी केलं, त्याचं त्यांनी पेपर छापलं का त्यांना एक पेटंट मिळाला. तर ही आज की मला पण माझं नाव पण टाका त्याच्यावर. तर ते म्हणले की तू इंटर्न आहेस किंवा ते काय तुझं नाव नाही त्याच्यावर टाकता येणार. मी परत आणलं, माझा पासपोर्ट फाडून टाकला. म्हणजे सर पासपोर्ट आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ दिस गाईज. सो थोडंसं याचा डायग्रेस होतो की सेमीकंडक्टरमधले महारथी आहेत ज्यांनी 2 प्रोसेसर बनवले. माधव देसाईंनी अजित प्रोसेसर बनवलाय, यांनी शक्ती प्रोसेसर बनवलाय जे आपण वापरतो आपल्या कामाचे. पण दिस टाईप ऑफ पेट्रियॉट्स आपल्याकडे आहेत माहिती का, की हे सगळं सोडून इथे आले. त्यांनी IITतली फकीरीची नोकरी करतात, कुठल्या MNC मध्ये गेले नाही, कधी काही गेलेले नाही. तर नाविक हा जो प्रोसेसर आहे तो माधव देसाईंनी बनवलाय. त्याच्यासाठी आधी त्यांनी अजित नावाचा प्रोसेसर बनवला. आता परत तुम्ही म्हणाल की विक्रम प्रोसेसर, नाविक, शक्ती एवढे प्रोसेसर्स काय करायचे. तर प्रोसेसर हा फक्त एक असे कम्प्युटिंग युनिट आहे माहिती का, की अ चिप विच कॅन डू सर्टन इन्स्ट्रक्शन, फॉलो इन्स्ट्रक्शन और फॉलो प्रोग्राम. पण ते काय करणार आहे, कुठल्या स्पीडनी करणार आहे, त्याप्रमाणे ते सगळे कस्टमाइज असतात. त्यामुळे खूप प्रोसेसर्स असतील पण प्रत्येक आपल्या पद्धतीने आपलं काम करत असतं. सो वी स्टील नीड मेनी ऑफ देम. सेमीकंडक्टर अनेक क्षेत्रामध्ये वापरले जातात. डिफेन्समध्ये, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो. सेमीकंडक्टर हे हार्ट आहे, सेमीकंडक्टर हे ब्रेन आहे, अशी ढोबळ चर्चा आपण करतो. पण समजा एखाद्या क्षेपणास्त्रामध्ये सेमीकंडक्टरचा वापर झालाय, एखाद्या उपग्रहामध्ये वापर झालाय,
नेमकं सेमीकंडक्टर कसं काम करतं त्याबद्दल थोडंसं सांगा. हो, म्हणजे मीच एक इक्विपमेंट डेव्हलप केलं होतं. पुन्हा सांगतो की सेमीकंडक्टर आपण जेव्हा म्हणतो तर ते काय आहे की एक प्रॉब्लेम तो आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे आधी आपल्याकडे एक मेकॅनिकल सिस्टम होती. सेमीकंडक्टर आलं म्हणजे काय की बेसिकली तुम्ही एक बघा की कुठलंही ऑटोमेशन असेल, इट्स अ सिक्वेन्स ऑफ लॉजिक स्टेटमेंट्स. हे झालं तर हे कर, ते झालं तर ते कर, असं झालं तर तसं कर. एआय मध्ये काय होतं त्यात आपण संदर्भ पण देतो की मी जर मुंबईत बसून हे करतो तर माय रिस्पॉन्स विल बी डिफरंट. जर टेम्परेचर वेगळं असेल, डे लाईट असेल तर माय रिस्पॉन्स विल बी वेगळं. पण तुम्ही कसं ते तुम्ही एक डिसिजन घेता ना त्याला ओके वेगवेगळ्या गोष्टी करतात. त्याचे सिम्पल डिसिजन ते फक्त येस नो मध्ये असतात की इफ दिस प्रेस दिस एल्स दिस एल्स दिस. तो सेमीकंडक्टर मध्ये कसं होतं की सेमीकंडक्टर इज अ वे ऑफ इम्प्लिमेंटिंग लॉजिक. दुसरं कसं होतं की लॉजिक आपण जेव्हा लिहितो तर काहीतरी त्याला एक इनपुट पाहिजे. तर जगात जेवढे इनपुट्स असतात ते सगळे अॅनालॉग फॉर्म मध्ये असतात. त्यामुळे सेमीकंडक्टर मध्ये दोन प्रकार असतात, एक अॅनालॉग आणि डिजिटल. डिजिटल ज्याच्यामध्ये लॉजिक परफॉर्म करतो आणि अॅनालॉग मेनली जे बाहेरच्या जगातनं जे खरे इनपुट्स येतात, लाईक जसं तुमचं टेम्परेचर आहे, पाण्याचा फ्लो आहे, हवेचा फ्लो आहे, साऊंडचा व्हॉल्यूम आहे, लाईट इंटेन्सिटी आहे, ह्युमिडिटी आहे, विंड फ्लो आहे, हे सगळे अॅनालॉग असतात. म्हणजे कसं की देर इज नो डिस्क्रीट स्टेट की हवा आहे का नाहीये, हवा आहे पण ती थोडी आहे, जास्त आहे, असं इन्फायनाईट स्टेट्स असतात. त्याला अॅनालॉग म्हणतो आपण. तर ते अॅनालॉग आणि डिजिटल अशा दोन मध्ये होतं. तर डिजिटल इज ऑल यूज फॉर लॉजिक किंवा जिथे तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे, आणि अॅनालॉग हे रिअल लाईफ बरोबर इनपुट्स घ्यायला किंवा आउटपुट द्यायला. म्हणजे ते असे दोन प्रकार असतात सेमीकंडक्टर्स मध्ये. तर सेमीकंडक्टर बेसिकली डिसिजन मेकिंग येतात. त्यामुळे प्रत्येक सेमीकंडक्टर जो आहे, एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल घ्या, आपल्याकडे एक रिमोट आहे, आपण त्याने एसीचा टेम्परेचर वाढवतो किंवा कमी करतो. तर त्या सेमीकंडक्टर मध्ये काय की तो एकदम छोट्या लेवलचा, त्याच्यात एकदम छोटा डिसिजन मेकिंग आहे की तिथे 4 कीज दिलेले आहेत, त्यातली ही की दाबली तर त्याला एक असं सिग्नल पाठायचं की बाई तू टेम्परेचर वाढव. ओके, ही दाबली तर कमी करायचं. ॲज सिम्पल एज दॅट. त्याच्या पलीकडे त्याला फार काही कळत नाही. इट कॅनॉट टेक व्हेरी कॉम्प्लेक्स डिसिजन्स. सो यू मेक अ व्हेरी सिम्पल चिप फॉर दॅट. आता तुम्ही जर छोटंफार तुम्हाला सी प्रोग्रामिंग येत असतं तर तुम्ही त्याचं एक लॉजिक पण लिहिलं असतं काहीतरी इफ देन एल्स केस स्टेटमेंट करून. तर तेच फक्त आपण तिथे ट्रान्झिस्टर टाकून गेट्स बनवले, गेट्स टाकून बुलियन अल्जेब्रा इम्प्लिमेंट केला आणि ते त्याला लावून दिलं. बरोबर आहे. मग त्याच्यात कसं झालं तर सेमीकंडक्टर दुसरा कुठे आलं की आता इथनं तिथे मी कम्युनिकेट कसं करू. आता नॉर्मली हे जे रिमोट्स आहेत त्यांच्या समोर तुम्ही बघितले कसं छोटासा होल आणि एक एलईडी असतो. तर त्या इन्फ्रारेड, मग तिथे एक इन्फ्रारेड एलईडी असतो, त्याच्यातनं काहीतरी तिकडे सिग्नल्स पाठवले जातात, तो त्याला डिसायफर करतो. तिथे परत एक सेमीकंडक्टर किंवा चिप आहे ते जे त्याचं उलटं काम करते की ठीक आहे, अगर इफ दिस डेटा हॅज कम आय हॅव टू इन्क्रीज द टेम्परेचर, इफ दिस डेटा हॅज कम आय हॅव टू पुट इट ऑफ. सो दिस आर सिम्पल प्रोसेसिंग थिंग्स. मग तुम्ही प्रोसेसर्स मध्ये गेला, मायक्रो प्रोसेसर, की ते थोडे अजून कॉम्प्लेक्स कामं करू शकतात. मग तुम्हाला जर अजून कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग घ्यायचं असेल तर यू गो फॉर बिगर चिप्स. पण फायनली त्यांचा बेसिस सगळ्यांचा हेच राहतो. मग आता कसं की त्याला इनपुट कसं देणार, म्हणजे हार्डवायर्ड करणार की बाबा हे एवढंच काम करेल, हे दाबलं तर हेच करेल, का हे दाबल्यावर काहीतरी डिसिजन घेऊन करणार असेल की आधी हे दाबलं असेल मग ते करायचं असेल. मग त्या डिसिजन मेकिंग मध्ये जर तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी आणायची असेल तर तुम्ही अजून कॉम्प्लेक्स सेमीकंडक्टर्स बनवता. त्यांना सिस्टम ऑन चिप्स म्हणतात किंवा बिगर प्रोसेसर जसे IMX9 आहे. सॉरी, सेमीकंडक्टरवर तुम्ही इन्स्ट्रक्शन देता, बेसिकली तुम्ही इन्स्ट्रक्शन्स एका सेटमध्ये द्यायचे. म्हणजे मायक्रो प्रोसेसर ज्याला पण होतो, बेसिक मायक्रो प्रोसेसर, त्याच्यामध्ये कसं असतं की ते सगळं हार्डवायर्ड नसतं. तर तुम्ही इन्स्ट्रक्शन्स एका भाषेत लिहून द्यायचे, ते त्याला कळतात आणि तो ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतो. बरोबर. पण ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करताना तो बायनरी लॉजिक किंवा बुलियन लॉजिक एवढंच वापरतो. म्हणजे त्या 2 स्टेट, ऑन किंवा ऑफ. बरोबर, ॲज सिम्पल एज दॅट. सो त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते अख्खं सगळं प्रोग्राम करण्याची ते म्हटलं की हा जो प्रोग्राम आहे मी बाहेर न करू, सो दॅट आम्ही ते बदलू शकतो. ॲज सिम्पल एज दॅट. बरोबर आहे. असं म्हटलं जातं की सेमीकंडक्टर इंडस्ट्री जी आहे किंवा AI आहे किंवा जेवढी काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे या क्षेत्रामध्ये काम करणारे मोठ्या संख्येने भारतीय आहेत. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आहात, म्हणजे मद्रास IIT नंतर मुंबई IIT, दोन्ही IITशी तुमचा संबंध आला. तुमचे जे सहपाठी आणि तुमचे आतापर्यंत जे स्टुडंट्स वगैरे राहिलेले आहेत ते जगभरामध्ये कुठे कुठे काय काय दिवे लावत आहेत ते सुद्धा मला जरा सांगा. मी त्या बाबतीत खूप लकी आहे की 2000 साली जेव्हा मला पहिल्यांदा फील्ड प्रोग्रामेबल गेट ॲरेज हा एक डिसिजन मेकिंग ज्याला आपण प्रोसेसिंग चिप्स म्हणतोय, मी आपण मायक्रो प्रोसेसर सारखं म्हणतो किंवा प्रोसेसर म्हणतोय, तसं एक फील्ड प्रोग्रामेबल गेट ॲरे नावाचा एक दुसऱ्या प्रकारची चिप असते. ही जेव्हा बनते ही इंटरेस्टिंग चिप आहे. दिस इज लाईक अ ब्लँक चिप.
म्हणजे हे सेमीकंडक्टर चिपच असते, पण ते सगळं ब्लँक असतं त्याच्यात, आणि तुम्ही त्यांनी काय करावं त्याच्यात प्रोग्राम करून टाकू शकता हार्डवायर्ड. सो ती कशी चिप होते, तर मला ती टेक्नॉलॉजी कुठेतरी बाहेर परदेशात गेलेलं असताना कळलं. मग मी ती शिकण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी असं वाटलं की ही आपल्या खूप उपयोगाची असेल, म्हणून मी ती म्हटलं आपण हे लोकांना शिकूयात. तर मी पुणे युनिव्हर्सिटीचं तेव्हा बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर पण होतो. तर मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा VLSIचा कोर्स एक लिहून दिला, त्यांना सिलेबस टाकला आणि त्यांनी तो कोर्स सुरू केला. आणि मी स्वतःची एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सुरू केली हे शिकवायला लोकांना. इट वॉज अ कमर्शियल इन्स्टिट्यूट बट इट वॉज व्हेरी सक्सेसफुल. काय नाव होतं त्याचं? बिट मॅपर इंटिग्रेशन. त्याची पण एक तुम्ही स्टोरी मला सांगितली होती की ते बीट मॅपर तुम्ही कसं सुरू केलं. ती स्टोरी सांगू शकतो असं काही नाही, पण आय एम नॉट शुअर. ती की मी एकदा 94 साली परदेशात गेलो होतो युरोपमध्ये, आणि मला पहिल्यांदा FPGA हे डिव्हाइस तिथे दिसलं एका एक्झिबिशनमध्ये. जगातलं खूप मोठे एक्झिबिशन असतं इलेक्ट्रॉनिक. मला काय फार कळलं नाही ते काय करतं, पण असं कुठेतरी असं म्हणायला लागलं की मी आता जे प्रॉडक्ट्स करतोय ह्यांनी मला सोल्युशन मिळेल, म्हणून मी त्याची खूप माहिती काढण्याचा प्रयत्न केला तिथे. पण त्या लोकांनाही फार माहित नव्हतं की त्यांनी मला एक छोटंसं मॅन्युअल दिलं त्याचं की हे वाचा, ह्याच्यातनं कळेल. 1994. आता 1994ची तुम्हाला ही स्टोरी सांगतो की त्या काळात इंटरनेट वगैरेचा जन्म झाला नव्हता, मोबाईल फोन्स नव्हते, आपल्याकडे क्रेडिट कार्ड्स नव्हते. म्हणजे आज जी आपल्याला टेक्नॉलॉजी वाटतं तसं काहीच नव्हतं. म्हणजे द होल वर्ल्ड वॉज इन अ डिफरंट फेज. तर त्यामुळे कसं व्हायचं की एखादा डेटा शीट किंवा काय माहिती मागवायची असेल तर तुम्हाला ऍक्च्युली एक पत्र लिहायला लागायचं. तर त्या काळात ईमेल्स पण नव्हत्या, फॅक्स, फक्त मेल चालायचा. फॅक्स आणि मेल. मग त्यांना आपण एक पत्र लिहायचं कुठं तरी, त्यांचा एखाद्या मॅगझिन मधनं पत्ता शोधून, मग ते त्याच्या रिस्पॉन्ड करून, सपोज तुम्हाला एखादा मॅन्युअल पाहिजे असेल तर ते मग तिथनं ते शिप करायचे फ्रीमध्ये. पण ते शिप म्हणजे ते मेलनी यायचं. त्यामुळे मला जर आज एक माहिती पाहिजे असेल तर ती मला मिळायला जवळजवळ 3 महिने लागायचे. पण जीमेलच्या आधी एक सीमेल सुद्धा होतं हे या निमित्ताने पुन्हा एकदा. सीमेल म्हणजे ऍक्च्युली सी मध्ये यायचं म्हणून सीमेल होता. सो तो काळ खूप वेगळा होता. म्हणजे त्या काळात काम करणं आजच्या काळापेक्षा खूप वेगळं आहे. पत्र प्रपंच हाच संपर्काचं एक माध्यम होतं. तर तसं करत असताना मी ते टेक्नॉलॉजी शिकण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 3-4 वर्ष मी मेहनत केली. मला काय फार त्यातलं काही कळू शकलं नाही, पण ती इच्छा होती. मग नंतर झायलिंक्स नावाची एक कंपनी आहे USA मध्ये, आता ती AMDने टेक ओव्हर केली, मग तिचं नाव AMD आहे. दे मेक द बिगेस्ट FPGA, म्हणजे ह्या फील्डमध्ये मोठे आहेत. त्यांनी पुण्यामध्ये एक 3 दिवसाचा सेमिनार अरेंज केला होता. तिथे जाऊन मला या फील्डबद्दल थोडीशी माहिती मिळाली की आता कळलं काय. नंतर मला कळलं की CDAC नावाची जी संस्था आहे ती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये VLSIचा कोर्स चालवते. माझ्या मते भारतातला तो एकमेव कोर्स होता. ते वर्षातनं 2 बॅचेस चालवायचे. किती स्टुडंटचे बॅचेस होते? 20 का 30 मुलंच असायची. वर्षभरात फक्त 40 ते 60 मुलं, 40 ते 60 लोकांचं भलं व्हायचं. आणि त्यांची एक्झाम पण का पुष्कळ टफ असायची. तर मी अभ्यास वगैरे करून त्याची परीक्षा दिली, पास झालो. मग मी तिथे इंटरव्ह्यूला गेलो. तर ते सगळं झाल्यानंतर ते मला म्हटले की यू आर गुड, पास सगळं ठीक आहे, पण आम्ही तुला घेऊ शकत नाही कारण तू खूप एक्सपिरियन्स्ड आहे. आणि आमचे टीचर्स पण तुमच्या एवढे एक्सपिरियन्स नाहीत. पण मी त्यांना म्हटलं की जर मला शिकायचं असेल तर मी कुठे जाऊ, म्हणजे व्हॉट कॅन आय डू. पण ते म्हटले सॉरी, मी काय करू शकत नाही. मग मला माहिती नाही त्या दिवशी काय माझ्या डोक्यात तिडीक गेली. मी त्यानंतर म्हटलं की आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मग मी अभ्यास केला. लकीली झायलिंक्सचा तो एक सेमिनार झाला, त्याच्यातनं मला काय कळलं. मी स्वतःचे नोट्स काढले आणि मी स्वतःची माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. तर CDAC एका वर्षात 40 ते 60 मुलं करायचो आम्ही. जवळजवळ एका वर्षात 100 ते 120 मुलं करायचो आम्ही. मला लकीली पार्टनर ज्यांनी तुम्हाला नाकारलं त्यांच्याबरोबर तुम्ही स्पर्धा सुरू केली आणि मी त्यांच्यापेक्षा खूप जास्त सक्सेसफुल झालो त्या काळात. तरी आमच्या बॅचेसचा 100% प्लेसमेंट असायचं वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि माझं नाव खूपच चांगलं झालं त्याच्यामुळे की इज अ व्हेरी गुड टीचर. आणि ज्या मुलांना शिकवलं तर त्यांच्या मी काही स्टोऱ्या सांगतो की जगातली ही जे CAD टूल्स बनतात VLSI साठी, त्यात सिनॉप्सिस ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचा जो इंडियामध्ये डिझाईन सेंटर आहे तिथे माझी अनेक मुलं काम करतात. आणि मी असं 1-2 वर्षापूर्वीच त्यांना भेटलो होतो. म्हणजे जो जे माझे विद्यार्थी 22-25 वर्षापूर्वी होते. मी त्याला असंच म्हटलं तू खूप चांगलं काम करतो, जेवढा पगार मिळतो ऑल गुड. आय म्हणले. तो म्हटलं सर पण तुम्ही जे नोट्स दिले होते आज तेच वापरतो कारण त्याच्या पलीकडे काहीच नाही माझ्या लक्षात आलं. सो ही इज वर्किंग इन अ व्हेरी बिग कंपनी. आज जगातले
जो सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये माझे विद्यार्थी आहेत जे चांगल्या पोझिशन्स आहेत. म्हणजे काही कंपन्यांचं आणि काही विद्यार्थ्यांचं नाव घ्या. तर झायलिंक्स आहे, अल्टेरा आहे, जी FPGA बनवणारी कंपनी, AMD नावाची कंपनी आहे. तिथे मला वाटतं बहुतेक ते मुमीन आहे त्या मुलाचं नाव, कारण त्यांनी एक चिप बनवली होती, त्यांनी लिंक्डइनवर टाकली होती. तर मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं, तर त्यांनी मला लगेच लिंक्डइनवर मेसेज केला, सर आपकी वजह से मैं इधर हूँ. नाउ ही इज ओनिंग अ चिप, म्हणजे ओनिंग अ चिप इन अ कंपनी लाईक AMD इज अ बिग डील आहे. तर जो 150-200 विद्यार्थी आहेत मार्केट, आणि ते सगळे चिप डिझायनिंगमध्ये खूप मोठं काम करतात, टॉप लेवलला आहेत एकदम ते. आणि लकीली भारतात एक VLSI डिझाईन सोसायटी आहे, VLSI सोसायटी ऑफ इंडिया, दॅट्स द बिगेस्ट सोसायटी ऑफ VLSIच्या लोकांची. आणि सगळ्या कंपन्या जेवढ्या भारतामध्ये त्यात काम करतात त्यांचे सगळे पदाधिकारी त्या सोसायटीचे मेंबर्स आहेत. आणि वर्षात एकदा VLSI डिझाईन म्हणून एक त्यांचं कॉन्फरन्स होते, VLSI डिझाईन कॉन्फरन्स. यावर्षीची कॉन्फरन्स पुण्यात झाली होती. आणि जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जीवन गौरव पुरस्कार असतो, तसं त्यांनी मलाही माहित नव्हतं, त्यांनी मला तिथे की फॉर स्प्रेडिंग VLSI ॲट ग्राउंड लेवल, आणि एवढे शेकडो विद्यार्थी आज इंडस्ट्रीला देणे, याच्यासाठी त्यांनी मला पुरस्कार दिला होता. सो दॅट वॉज समथिंग, म्हणजे ॲक्नॉलेजमेंट, हा माझा पहिला ॲक्नॉलेजमेंट होता आयुष्यात, पण ठीक आहे, तो मिळाला मला मागच्या वर्षी. सो आय एम व्हेरी हॅपी. तर माझे असे खूप विद्यार्थी आहेत माहिती का. आणि आताही माझं एक प्लॅन आहे की जे बॅक एंड आहे, आता कसं होतं फ्रंट एंडचं मी ते ट्रेनिंग द्यायचो, बॅक एंडचं खूप चांगलं ट्रेनिंग अजून भारतात नाही. आणि वैष्णवजींनी काल परत सांगितलं की आपल्याला 1 मिलियन पीपल, 10 लाख लोक आपल्याला पाहिजेत त्याच्यात. तर माझ्याकडे त्याचं खूप चांगलं कोर्स मटेरियल आयडियाज आहेत. इफ समबडी इज रेडी, आपण ते करू शकतो. दॅट इज अ बिझनेस अँड अ, काय म्हणतात, सर्व्हिस टू द सोसायटी ऑल्सो. बरोबर आहे. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये ज्या लोकांना यायचं आहे त्यांना मार्गदर्शनाची खूप मोठी गरज आहे, आणि त्यांना मार्गदर्शन ते मिळत नाही. तर न्यूज डंका आणि राकेश मेहता असं एक टीम बनवून आपण काहीतरी उपक्रम येत्या काळामध्ये सुरू करू. एखादं लाईव्ह चॅट आपण एकदा केलं तर आपल्याला लक्षात येईल की नेमकं लोकांच्या अपेक्षा काय आहेत. आणि तुम्ही माझ्या मनातलं बोललो, कारण कसं होतं की सेमीकंडक्टर मध्ये गेलं की हाय पेईंग जॉब आहे, सेमीकंडक्टर कीवर्ड आहे, पण सेमीकंडक्टर मध्ये नेमकं काय करिअर कुठे आहे, कारण त्याला मल्टिपल लेवल्स इथे करिअर आहे. म्हणजे सॉरी टू गिव्ह अ एक्झाम्पल फ्रॉम अ डिफरंट थिंग, जसं आपण एक बिल्डिंगचा मी एक्झाम्पल देतो. बिल्डिंग घेतलं तर बिल्डिंग घेताना डिफरंट स्किल्स आर रिक्वायर्ड. गवंडी हा वेगळा असतो, प्लास्टरिंग करणारा वेगळा असतो, कार्पेंटर हा वेगळा असतो, सेंटरिंगवाला वेगळा असतो. बरोबर. तुम्ही जर उद्या गाडी बनवायला गेलं तर तो इंजिनवाला, तो स्पेशलाइज, आधी टाटा मोटर्समध्ये गेले की जे लोक इंजिन बनवतात ते वेगळे, जे पेंट करतात ते वेगळे, जे ब्रेक सिस्टम्स बनवतात ते वेगळे. सो असे देर आर डिफरंट स्किल्स रिक्वायर्ड. तर सेमी कंडक्टरमध्ये मुझे VLSI में कुछ करना शेक म्हणणारे खूप लोक भेटतात, पण कोणी असं बसून समजून घेत नाही की VLSI मध्ये एवढ्या गोष्टी करता येतात, तर आपण एकाच गोष्टीचा करिअर करू शकतो. आर गेटिंग द पॉइंट? तुम्ही एकाच गोष्टीचं करिअर करू शकता. तर मला हे खूप आवडेल, कारण ह्याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे की ह्या सगळ्या सेमीकंडक्टरमध्ये किती आयाम आहेत, आणि आपली जी विद्यार्थी आहेत की आपली जी मुलं आहेत, आपली जे जेन झी म्हणतो आपण, त्यांना गाईड करू शकतो की ह्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत, आणि तुम्ही एकच करिअर चूज करायचं आहे. तू म्हटलं की मी STA इंजिनियर होतोय आणि मेरे को पॉवर इंटिग्रिटी पे आना चाहिए, आय विल डू दिस ऑल्सो. सो दॅट इज नॉट डन. आय मीन लाईक यू हॅव टू अंडरस्टँड दॅट आय विल आयदर डू दिस और डू दिस और डू दिस. तुमच्या स्टुडिओमध्ये बसून मी सांगतो की साऊंड रेकॉर्डिस्ट आणि कॅमेरामॅन आणि लाइटिंग, दे ऑल डिफरंट. आय मीन दे से की मैं तीनों काम करेगा तो ही विल नॉट बी एन एक्सपर्ट. आय मीन लाईक, सो दिस विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. कारण कसं होतं की जेव्हा वैष्णवजी म्हणतात की आपल्याला 10 लाख लोक पाहिजे, पण ते कुठल्या एरियामध्ये पाहिजे, कारण जे आता OSAT मी म्हणलं की आउटसोर्स असेंब्ली अँड टेस्टिंग, याचं खूप मोठ्या प्रमाणावर भारतात काम चालू झालंय. पण त्या लोकांना तिथे जी लोक लागणार आहेत ते बॅकएंड येणारे लोक आहेत आपल्याला, किंवा फ्रंट एंड वाले नाही, ते वेगळे लोक आहेत. तर त्यांचं जर ट्रेनिंग करायचं असेल उद्या आपल्याला, तर त्याचा सिलेबस वेगळा असेल. बरोबर. फ्रंट एंड मध्ये जे कामं करतील त्यांचं सिलेबस वेगळं असेल, बॅक एंड मध्ये काम करतील त्यांचं सिलेबस वेगळं असेल. आणि हे सगळं करताना व्हेरिफिकेशन करणारे, दॅट्स अ डिफरंट जनरेशन. टेस्टॅबिलिटी हे डिफरंट जनरेशन आहे. दिस इज एक खूपच इंटरेस्टिंग, म्हणजे हे फार माझ्या मनाजवळचा टॉपिक आहे. आपण नक्की करू, कारण त्याच्यामध्ये मला असं वाटतं लोकांचा खूप लाभ होईल, म्हणजे विशेष करून स्टुडंट्सचा लाभ होईल त्याच्यामध्ये. हा, त्यांना क्लॅरिटी येईल. माझ्या मते आपल्या लेवलला जर आपल्याला एवढा नॉलेज येतं ऍज अ सर्व्हिस टू सोसायटी, आपण ती क्लॅरिटी मुलांना दिलीच पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही बऱ्याच कंपन्यांचा उल्लेख केला, परंतु ज्या कंपनीच्या सोबत तुम्ही काम करताय त्याच्याबद्दल आपण चर्चा नाही केली. पारस डिफेन्स, जी डिफेन्स मधली खूप मोठी कंपनी आहे, आणि गेल्या काही वर्षामध्ये या कंपनीबद्दल खूप चर्चा आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा पारस डिफेन्सच्या शेअर बद्दल नेहमी चर्चा होत असते. तर तो जरा अनुभव तुमचा सांगा मला.
पारस डिफेन्स ही एक लिडिंग डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि माझा त्यांचा संबंध आता 1-1.5-2 वर्षापूर्वीला आला ॲज अ टेक्निकल कन्सल्टंट. मी त्यांचे एक जे टॉप बॉस आहेत अमित महाजन, ते माझे जुने मित्र आहेत. आणि मी तिथे गेलं तर माझ्या लक्षात आलं की ही अमेझिंग कंपनी आहे. म्हणजे ते ड्रोन्समध्ये काम करतात, अँटी ड्रोन्समध्ये काम करतात, ऑप्टिक्समध्ये काम करतात, EMP नावाचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आहे त्याच्यावर काम करतात. आणि आता ते सबमरीनसाठी पेरिस्कोप्स बनवत आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की भारताने खूप साऱ्या सबमरीन्स बनतात. स्कॉर्पिओ सबमरीनची काहीतरी ऑर्डर दिली आहे माझगाव डॉकला, कोची शिपयार्डला. तर त्याच्यासाठी पेरिस्कोप बनवतात आणि आपल्या लक्षात आलं असेल की पेरिस्कोप हा आर द आईज ऑफ द सबमरीन, शो वेर इट इज गोईंग. मग त्याच्यावर ऑटोमॅटिक रडार डिटेक्शन आहे. तर खूप हायटेक कंपनी आणि दे आर ग्रोईंग लाईक एनिथिंग. ट्रू इंडियन्स, मेक इन इंडिया, पारस डिफेन्सला व्हिजिट करा. तुम्हाला हवा असेल तर आय कॅन गिव्ह यू बाईट फ्रॉम अमित महाजन, विल बी हॅपी टू शो यू द कंपनी. ट्रू मेक इन इंडिया, ट्रू नॅशनलिस्ट. आणि आता ते ओसॅट मध्ये पण गेलेत. म्हणजे आता फ्रॉम देअर दे आर डायव्हर्सिफाइंग. हे कामं तर चालूच आहेत, पण सेमीकंडक्टर मिशन मध्ये ओसॅट मध्ये आता ते स्टार्टिंग कंपनी आहे. या क्षेत्रामध्ये जी पारस डिफेन्स काम करत आहेत तशा अनेक कंपन्या काम करत आहेत. काही महत्वाच्या कंपन्यांची नावं सांगा ना. आता जसं ओसॅट मध्ये बघितलं तर RRP इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे माझा त्या कंपनीशी आता संबंध आला, पण आय वॉज नोईंग दॅम. ती पण महापेला आहे. दे आर डुईंग व्हेरी गुड वर्क इन ओसॅट. आणि त्या कंपनीने आता एक नवीन सेन्सर बनवलं की आपण कुठेही गेलो की आपलं असं बोट लावून आपण एंट्री घेतो, तर तो जो फिंगर सेन्सर असतो, तो जो बायोमेट्रिक सेन्सर आहे, ते बाहेर नाही येतात. पण आताच VLSI डिझाईन कॉन्फरन्समध्ये त्यांनी ते डिस्प्ले केलं होतं की दे आर मेड देअर ओन सेन्सर. आणि ते एक नाईट विजन कॅमेराचा पण सेन्सर बहुतेक ते बनवतात. म्हणजे हे त्यांनी एक्झिबिशन मध्येच बघितलं. सो दीज गाईज आर डुईंग सम व्हेरी गुड वर्क. माझंच असोसिएशन असलेली अजून एक कंपनी MKU इलेक्ट्रॉनिक्स म्हणून, ती कानपूर बेस्ड कंपनी, त्यांचं गुडगावलाही ऑफिस आहे. यू वोंट बिलीव्ह, थोडंसं आउटसाइड द टॉपिक आहे, ते हेल्मेट्स बनवतात. आणि आता ते बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे मग पण गेलेत. आता पण हेल्मेट्स म्हणजे काय, सो दे मेक हेल्मेट्स फॉर स्पेस डिफेन्स अशा कामासाठी. आणि त्यांचे हेल्मेट स्पेशल असतात. म्हणजे जे का त्या डिफेन्सला किंवा पोलीस वगैरेला जे हेल्मेट्स लागतात BSFला, ते तसे स्पेशल हेल्मेट्स बनवतात विच आर सब इलेक्ट्रॉनिक्स. जगामध्ये आपण होमलँड सिक्युरिटी म्हणजे जसं SRP, CRPF, BSF, नॉन मिलिटरी पण बाकीचे जे सगळे पोलीस, या सगळ्यांना आपण होमलँड सिक्युरिटी म्हणतात. तर जगातले 168 प्लस 165 प्लस होमलँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन त्यांचे हेल्मेट्स वापरतात. आणि आता त्यांनी त्याच्यामध्ये ते नाईट विजन पण आणले अँड दे आर गेटिंग इन लॉट्स ऑफ अदर थिंग्स ऑल्सो. आता त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट्स करायला लागले. तर माझं सगळं फार एक्सपिरियन्स नाही, पण मी ज्या ज्या लोकांशी काम करतो माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये असे खूप जेम्स आहेत, माहिती का, डायमंड्स आहेत की जे हे अशी कामं करते माहीतच नसतात. भारतामध्ये म्हणजे आता ज्या AI इम्पॅक्ट समिटचं आयोजन नवी दिल्लीमध्ये झालं होतं, त्या समिटमध्ये 500 पेक्षा जास्त स्टार्टअपचा सहभाग होता. स्टार्टअपचा सेमीकंडक्टर इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप जी काम करतायत त्यांचा कसा अनुभव आहे, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे? तर कसं झालं की आता आपण जे सेमीकंडक्टर्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणतोय, हे आता मेन स्ट्रीम मध्ये एवढ्यात आलंय. पण गव्हर्नमेंटनी स्टार्टअप्सनी पहिल्यांदा फ्रंट एंड मध्ये तुम्ही स्वतःच्या चिप्स तरी डिझाईन करा. मॅन्युफॅक्चर आपण करू कुठून तरी, पण पहिल्यांदा बनवायला तरी, म्हणजे डिझाईन तरी करायला सुरू करा. हे इनिशिएटिव्ह खूप पूर्वी सुरू केलं होतं. आणि त्याच्या खाली त्यांनी काय केलं होतं की ते चिप इन इंडिया असं काहीतरी त्यांचं एक इनिशिएटिव्ह आहे, रिमेंबर द नेम करेक्ट. त्यांनी खूप साऱ्या IITs मध्ये ह्याचे जे सॉफ्टवेअर टूल्स लागतात ते खूप महाग असतात, ते त्यांनी तिथे ठेवलं होतं. इनफॅक्ट मला अजूनही आठवतं की IIIT मध्ये हैदराबादमध्ये त्यांनी एक इन्क्युबेशन सेंटर काढलं की तिथे तुम्ही अप्लाय करून यू कुड बाय अ सीट ऑर अ प्लेस ओव्हर देअर, दे विल गिव्ह यू प्लेस टू सीट. तुम्ही तिथे स्वतःची चिप डिझाईन करा, त्यांचे टूल्स वापरा. आणि आता तर गव्हर्नमेंटने जवळजवळ 200 प्लस इन्स्टिट्यूट्सला हे टूल्स फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत. हे आपल्या प्रत्येका विद्यार्थीला त्याच्यावर, म्हणजे हा टूल जो आम्ही इंडस्ट्रीमध्ये पण वापरतो, म्हणजे काही कोटी रुपयाचा असतो. तर भारताने म्हणजे जवळजवळ 200 प्लस इन्स्टिट्यूट्सला दिलेला अजूनही देतात, सो दॅट ऑल स्टुडंट्स कॅन हॅव एन एक्सपिरियन्स विथ दिस टूल्स. सो दॅट इज अ ग्रेट इनिशिएटिव्ह बाय द गव्हर्नमेंट खूप मोठं काम करते ऑफ इंडिया. आणि मग आता OSAT वाल्यांना ते वेगळे इन्सेंटिव्ह देत आहेत. म्हणजे ह्या लोकांना DLI PLI स्कीम्स खाली देतात की बाबा तुम्ही OSAT फॅसिलिटीज टाका, बाहेरच्या चिप्स आणा. जसं त्यांनी आधी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह त्या EMS कंपन्यांना दिलं की सगळं फोन मॅन्युफॅक्चरिंग बघायला जगातलं 30-40% फोन मॅन्युफॅक्चरिंग भारतात आलंय. सो दे आर गेटिंग OSAT कंपनीज. कारण OSATचं कसं असतं की हा पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस जरी असली, पण ती सेमीकंडक्टर
मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा डिझायनिंग कंपनी तीच त्यात इन्व्हॉल्ड असते. मग एकदा ती काय आली की बाकीच्या गोष्टी अनायशा आपल्याकडे येऊ शकतात. यू क्रिएट एन इकोसिस्टम. सो गव्हर्नमेंट त्यांचं जे चिप इन इंडिया इनिशिएटिव्ह आहे ते, आणि तुम्ही जर लिंक्डइनवर जाऊन अश्विनी वैष्णवचे जर पोस्ट बघितले तर युल बी सरप्राईज. आणि सॉरी टू डायग्रेस, बट मी त्यांचे काही इंटरव्ह्यूज बघितले. तुम्ही इंटरव्ह्यूज बघा, तुम्हाला कधी वाटणारच नाही की एखादा मंत्री बोलतो माहिती का, तो म्हणजे जसं एकदम शिकलेला सायंटिस्ट आहे किंवा बिलकुल ही टॉक्स दॅट वे. आम्ही लाईक सो वी आर इन गुड हँड्स आणि देर इज अ बिग डिमांड, म्हणजे फ्युचर इज ब्राईट. म्हणजे असा मंत्री मिळालाय त्याला त्या विषयाला कळतं, समजतं, आणि तो तज्ज्ञ अनेक विचारला आहे स्वतः. अहो, जर माझ्याविषयी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला असतो ते माझ्यापेक्षा चांगला आणि डिटेलमध्ये बोलले असते माहिती. म्हणजे मला कधी लक्षातच आलं की माझं नॉलेज त्यांच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे. म्हणजे की मंत्री बोलते ते विसरूनच जागा. मंत्र्याची आपली एक इमेज आहे, अनफॉर्च्युनेटली इज व्हेरी टेक्निकल पर्सन, त्यांना कळतं. मला वाटतं राकेशजी हा विषय असा आहे ना की त्याच्यावर आपण आणि तासभर गप्पा मारल्या तरी तो वेळ आपल्याला पुरणार नाही. पण दुसऱ्या भागात पण आपण खूप चांगली चर्चा केली, आणि मला असं वाटतं की हा काही शेवट नाहीये. याच्यानंतर तुमच्याबरोबर चर्चा करण्याचे अनेक मौके येतील आणि आपण अनेक विषयावर बोलू सुद्धा. तर तुम्ही खास या मुलाखतीसाठी पुण्यावरून आलात आणि आम्हाला भरपूर वेळ दिला, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.